हे आमचे मित्र आहेत. मित्राने मला सल्ला विचारला की ट्रॅक्टर कुठला घेऊया. तर त्याला म्हणलं थांब गडबड करू नकोस, आपण प्रत्येक ट्रॅक्टरचा डेमो बघूया आणि जो चांगला पसंत पडेल आपल्याला आणि जास्त चिखलात अवघातीत चाललेला पाहिजे, लोडवर नाही आला पाहिजे अशा दृष्टीने ट्रॅक्टर चॉईस करूया. तर आम्हाला हा ट्रॅक्टर महिंद्रा ओजा ही जी काम करण्याची पद्धत जी आहे, समजा अवघात असेल किंवा ऊस तोडत असेल किंवा लोडवर चालायचं असेल ट्रॅक्टर, तर हा एकतर डिझेल कमी खातो आणि सर्वसाधारण तुम्हाला ऊस जर पुरवायचा असेल आणि जर थोडीशी अवघात असेल किंवा टन जास्त असेल तर हा 4.5 ते 5 लिटरमध्ये हा एवढं डिझेल खातो. आणि जर तुम्हाला असा मोकळा ट्रॅक्टर जर पळवायचा म्हटलं तर तासाला 1 लिटर ॲव्हरेज खातात. त्याचा टर्निंग रेडियस फारच कमी आहे, पॉईंट आहे ते 2.1 असल्यामुळं 4 व्हीलमध्येच 2.1 असल्यामुळे तो 4 व्हीलमध्ये कमी जागेत बोलत असतो. दुसरी गोष्ट अशी आहे की हे टायर बदलण्याची सोय पण दिलेली आहे. समजा 3.5 किंवा 4 फुटी सर आहे आणि ऊस समजा तुमचा मोठा झालेला आहे तर आपल्याला हे टायर चेंज करता येतात. दुसरी गोष्ट अशी आहे की याची जी टेअरिंगची जी सिस्टीम आहे, टेअरिंगची सिस्टीम तुम्हाला दाखवतो मी. टेअरिंग हे मूवेबल आहे. पाठीमागे टेअरिंग घेता येतं, ही लॉक करता येतं. समजा ड्रायव्हरची ही लांबी रुंदी कशी आहे सीटची, ही सीट पण मागे घेता येते, हे इथं पण आपल्याला लॉक करता येतं, या टेअरिंग उंची पण करता येते, ही सीट पण मागे आपल्याला घेता येते. हे जे 12 रिव्हर्स फॉरवर्ड म्हणजे रिव्हर्स बी आहेत आणि फॉरवर्डमध्ये घेर सिस्टीम दिलेली आहे. दुसरी गोष्ट जीपी सिस्टीम दिलेली आहे. तुमचा ट्रॅक्टर कुठं आहे, कुठल्या घेरमध्ये चाललाय, डिझेल किती कमी आहे, डिझेल किती टाकलं गेलं पाहिजे, किती रन काढलं, ही जीपी सोबत सिस्टीम त्याने ऑलरेडी याला सेटिंग दिली आहे. ही स्पीड शाफ्टची मागचं जी वजन ती 950 तर ह्या पट्ट्या पूर्णपणे वर येतात. म्हणजे उतरला समजा आपल्याला अवघात फुटत नाही मागचा तुमचा वनविला ट्रॅक्टर आहे समजा, तर तो किपर घेर टाकल्यानंतर एकदम मुंगीत खाली एकदम स्लो पद्धतीने होता तो. आणि त्या किपर घेरचा उपयोग दुसरा असा होतोय, ह्याला कांदा पेरणी समजा सेटल शिफ्ट घेर आहे, त्याला सेटल शिफ्टमध्ये 12 घेर रिव्हर्स आहेत आणि 12 घेर फॉरवर्ड आहे. त्यावेळी समजा आपल्याला उशीर झाला तर आपल्याला इथं लाईट लॅम्प बघता येतो. हे बटन जर तुमचं 3 सेफ्टी दिले, एक बटन इथलं पीडीओ शॉपचं आहे, ते जर चालू असेल, हा घेर जर न्यूट्रल नसेल आणि तुम्ही जर पार्किंग झोनमध्ये जर ट्रॅक्टर टाकला असेल तर तुम्हाला स्टार्टर लागणार नाही. हा ट्रॅक्टर तुम्ही दिवसभर जर जायला मेहनतीसाठी तर हा ट्रॅक्टर गरम का होत नाही, तर त्याला व्हेंटिलेशन बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने चारी बाजून दिलेलं आहे. दुसरी गोष्ट बॉनेट आपण सहजपणे उचलू शकतो. बॉनेट उचलताना अगदी नुसतं असं ढकललं तरी आपोआप यान मार्क DI इंजिन आहे आणि हे इंजिन लवकर गरम होत आहे. स्टँडर्डमध्ये तुमचं जर हार्ड रन असेल तर तुमच्या ते स्टँडर्डमध्ये टाकायला लागतो आणि जर तुमचं हलकं रन असेल तर तुम्हाला इकॉनॉमीमध्ये टाकायला लागतं, त्यामुळे तो डिझेल कमी खातो.